आज आपण 14व्या अध्यायातला 5वा श्लोक पाहणार आहोत. पुन्हा एकदा थोडक्यात 4थ्या श्लोकाची पुनरावृत्ती करूया. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनी रहं बीजप्रदपिता. असं म्हटलेलं होतं की मी कोण आहे की सर्व जातीत सर्व योनींमध्ये ज्या ज्या मूर्ती म्हणजे शरीरधारी प्राणी आहेत जे उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी प्रकृती ही माता आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे. आपण व्यवहारातले उदाहरण तेच पाहिलेलं होतं. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की पिता हा बीजप्रद असतो, बीज देणारा असतो आणि माता ही ग्रहण करणारी असते. आता या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या तिन्ही गुणांनी हा जीवात्मा कसा बद्ध होतो ते आपल्याला 5व्या श्लोकामध्ये पाहायचे. सत्वं रजस्तमैति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. आता 3 गुण आहेत आपल्याला माहिती आहे, सत्व, रज आणि तम. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणून म्हणले सत्वम रजस्तम इति. इति म्हणजे असे गुणाः प्रकृती संभवाः. असे हे जे 3 गुण आहेत हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे आहेत आणि ते काय करतात तर अव्ययम देहिनम देहे निबध्नन्ति. हे पुढचं वाक्य. अव्यय म्हणजे अविनाशी, देहिनम म्हणजे जीवात्म्याला, देहे म्हणजे देहामध्ये, निबध्नन्ति म्हणजे बांधून टाकतात. जसं आपण एखाद्या व्यक्तीला बंधनात टाकतो किंवा आपण सुद्धा संसाराच्या बंधनात पडून जातो, तसंच हे जे 3 गुण आहेत हे या सगळ्या जीवात्म्याला बंधनात पाडायला कारणीभूत ठरतात. म्हणजे 3 गुणांमुळं हा जीवात्मा शरीरामध्ये बंधनात पडतो, बांधला जातो. म्हणजे भगवंत सांगतायत की अरे अर्जुना, हे महाबाहो म्हटलेलं आहे, हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अव्यय म्हणजे अविनाशी अशा जीवात्म्याला शरीरात बांधून टाकतात. आता आपल्याला त्याच्या समश्लोकीतून लक्षात येईल वेगवेगळे वायगणकर आमचे डॉक्टरांचे मित्र आहेत ना चांगले. ते आम्ही बरोबर होतो मुंबईला. प्रकृतीपासून होती गुण सत्वरजतम. प्रकृतीपासून होती गुण सत्वरजस्तम. ते निर्विकार आत्म्यास जणू देहात झुंपिती. ते निर्विकार आत्म्यास जणू देहात झुंपिती. आता हे विनोबांनी म्हटलेलं होतं, गुणभावे प्रकृतीचे उत्पत्तीचे कारण. संत तुकाराम म्हणतात गुणभवे प्रकृतीचे उत्पत्तीचे कारण. सत्व आणि रजतम पुरुषोत्तम सांगतू. देही बाधती हे जीवा वन ओलावा पाण्याने. गुणातीत अव्यय जो अंतिम जो तुकया. एक यांनी उदाहरण छान दिलेलं आहे की पाण्यामुळं वनामध्ये ओलावा राहतो नाही का. पावसात जे पाणी पडतं ते जमिनीत मुरून 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 या वनामध्ये सगळा ओलावा राहण्याचं काम तो करत असतो. तसंच या गुणांपासून उत्पन्न झालेली किंवा प्रकृतीपासून उत्पन्न झालेले हे जे 3 गुण आहेत हे या अव्यय परमात्म्याला आत्म्याला बांधून ठेवतात. वामन पंडित म्हणतात प्रकृतीचेच गुण हे सत्व आणि रजस्तम. देही बांधती जे जीव
या गुणातीत व्यया. पुढे कीर्तनी म्हणतात, पार्था या प्रकृतीमुळे दीपजले, जे ख्यात सर्वांप्रती, ऐसे सत्वरजस्तमादी गुण हे, प्राबल्य यांचे अति. देही निर्गुणसा व अव्यय असा, जो जीव त्या निश्चिती. समोहे गुणबद्धता त्रिगुण हे, पार्था पहा आणि ती. मोहामुळं समोहे गुणबद्धता त्रिगुण हे, पार्था पहा आणि ती. हा खरा निर्गुण आहे, म्हणजे निरवयवी आहे, अव्ययी आहे, पण तरीसुद्धा ह्या गुणांच्या बंधनात पडल्यामुळं तो जखडला जातो या देहामध्ये. अनंत तनय पण तेच सांगतात, सत्वरजस्तम गुणत्रितय हे, माया संभव पाही. अविनाशी या आत्मा करीती, देही बद्ध सदाही. आता एकदा देहात बद्ध झाल्यानंतर त्याची सुटका नाही आहे. देह जेव्हा गळून पडेल तेव्हाच. मारुलकर म्हणतात, सत्वरजस्तम ऐसे, प्रकृतीपासून जन्म धरितात. हे तीन गुण शरीरी, अव्यय ईशास बद्ध करितात. सत्वरजस्तम ऐसे, प्रकृतीपासून जन्म धरितात. हे तीन गुण शरीरी, अव्यय ईशास बद्ध करितात. तर हे म्हटले होते मारुलकर. आता खैर म्हणतात, उत्क्रांती त्रिगुणांची, स्वाभाविक होत प्रकृती मधुनी. उत्क्रांती त्रिगुणांची, स्वाभाविक होत प्रकृती मधुनी. अविनाशी आत्म्याला, देही ते ठेवितात भूलवुनी. अविनाशी आत्म्याला, देही ते ठेवितात भुलवुनी. आपल्याला सुद्धा आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी मोहात पाडत असतात. कुठे बघा अशी जाहिरात असते, विनामूल्य विनामूल्य, फुकट 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 फुकट, की लोक इतके धावतात इतके धावतात. साधं वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा बघा, मोफत तपासणी म्हटलं जातं. मोफत अमुक अमुक तपासणी, नेत्र तपासणी, अमकी तपासणी, मधुमेह तपासणी, सगळ्या तपासण्या, महिलांसाठी विशेष कॅन्सरची तपासणी. आणि मग तिथं गेल्यानंतर कळतं की तपासणी मोफत आहे, फक्त ज्या टेस्ट आहेत त्याच्यासाठी 1000 रुपये भरा, 1500 भरा. अर्थात हे बरोबर आहे, त्यांचाही व्यवसाय व्हायला पाहिजे, पण आपण त्या मोहात पडतो. हे मात्र आहे की नाही. अगदी चांगला छान अगदी मनुष्य निरोगी असतो, त्याला काहीही व्याधी नाहीत, काही नाही, तरी त्याला असं वाटतं चला मोफत तपासणी आहे, करून घ्या सगळं एकदा. मग सगळं ओके आहे कळल्यानंतर आनंद, पण त्याच्यात गेलो की काहीतरी दुधात एखादा माशी शिंग पडल्यासारखं काहीतरी मग आपल्याला निघतं. कोण म्हणतं डायबेटीस आहे, कोण म्हणतं काय आहे, HB कमी आहे, काही नाही काहीतरी त्याच्यात निघतं. मग माणूस त्या मोहामध्ये किंवा सगळ्या ह्याच्यात गुंतत जातो. असं सगळं आहे आयुष्यात. मग हे एकूण जीवनच आपल्याला कशामुळं बंधनात टाकतं या जीवाला, तर सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांचं इतकं महत्त्व सांगितलेलं आहे बघा. सांख्यांनी ह्या सत्व, रज, तमाला 3 याला महत्त्व दिले. आयुर्वेदाने सांख्यांच्याच आधारे, त्याच्या आधारे 3 प्रकृती होतात, सात्विक, राजस, तामस, हेही सांगितलेलं आहे. बघू आपण आता. शंकराचार्य म्हणतात की सत्व, रज आणि तम या नावांनी ओळखले जाणारे हे 3 गुण आहेत. ते जरा पारिभाषिक आहेत, म्हणजे ते एक शास्त्राच्या भाषेत त्याला सांगितलं जातं. ती एक परिभाषा आहे. आणि रूप, रस वगैरे प्रमाणे अन्य द्रव्याचा आश्रय हे गुण करीत नाहीत. म्हणून गुण आणि गुणवान प्रकृती यांच्यामधला भेद हा विवक्षित नाही आहे. आता रूपादी गुण हे द्रव्याच्या अधीन आहेत,
त्याप्रमाणे सत्वादी त्रिगुण हे नेहमी क्षेत्राच्या, आपण 13वा अध्याय पाहिलेला आहे, देहाच्या अधीन आहेत आणि ते अज्ञानमूलक असल्यामुळं क्षेत्राला बद्ध करतात. या क्षेत्राचा आश्रय करूनच हे गुण आपले स्वरूप प्रगट करण्यात समर्थ होतात आणि म्हणून हे गुण बांधतात असं जे म्हटलं आहे त्याचं कारण ते, म्हणजे ज्याचे बाहू अत्यंत सामर्थ्य संपन्न आहेत, श्रीरामांचेच बघा, आजानुबाहू, गुडघ्यापर्यंत हात असणारे त्यांना महाबाहू असं म्हणतात. मग भगवंताच्या मायेपासून उत्पन्न झालेले हे 3 गुण शरीरात शरीर धारण करणाऱ्या अविनाशी अशा क्षेत्रज्ञाला सुद्धा बांधून टाकतात असं इथं सांगितलेलं आहे. आता क्षेत्रज्ञ अविनाशी आहे, अनादित्वात निर्गुणत्वात आपण पाहिलेलं आहे 13व्या अध्यायात. तर खरोखर देही न लिप्यते, तो देही कुठेही बद्ध होत नाही, पण तरीसुद्धा या 3 गुणामध्ये तो बांधला जातो. आता सत्वादी 3 गुणांपैकी प्रत्येक गुणाची लक्षणं आता सांगणार आहे. खूप छान असा अध्याय आहे. 18व्या अध्यायातही पुन्हा सत्वरजतमाशी संबंधित सगळी सुख दुःख बुद्धी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. तसं आता सुद्धा आपल्याला या 3 आता सत्वरजतम हे 3 दोष किंवा 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झाले. त्यामध्ये सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा अधम आहे. प्रत्येक वस्तुमात्रात हे स्वाभाविक 3 भाग असतात. आता शरीरामध्ये जसं मस्तक असतंच, कंबर असते, पाय असतो, वृक्षवेलींमध्ये फांद्या असतात, फुले असतात, फळे असतात किंवा खोड आणि मुळं असं म्हणतो आपण. भांडं एखादं घ्या, भांड्याला काय असतो, तळ असतो, मध्य असतो आणि वरचा भाग काठ असतो. देवळाला शिखर असतं, गाभारा असतो आणि पाया असतो. मूळ 3 रंग मानलेले आहेत, पिवळा, लाल आणि निळा. तसे 3 लोक आहेत, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. अशा प्रकारे हे सगळं 3 विभागात विभागलेलं आहे. म्हणजेच हे सगळं विश्व त्रिगुणात्मक आहे आणि त्यातलं काहीच अनावश्यक आहे असं नाही. पायाशिवाय देऊळ असणार नाही, सालीशिवाय फळ असणार नाही, एखाद्या गराला, फळाच्या गराला, बीला आधार नाही, अधर्माशिवाय उत्तमाला उत्तमत्व नाही. कोणीतरी वाईट असतं म्हणून उत्तम जी गोष्ट आहे, चांगली जी गोष्ट आहे ती आपल्याला दिसून येते. आणि सृष्टीची उत्पत्ती ही या 3 गुणाशिवाय केवळ अशक्य आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं. आता प्रत्येक काय म्हणूया आपण गुणाचं वैशिष्ट्य आता 6व्या श्लोकापासून भगवंत आपल्याला सांगतात. सत्वगुणाचं खूप छान आहे बघा, आणि तो असा प्रसन्न स्वच्छ छान असतो. त्याचं वर्णन सांगताना आता 6व्या श्लोकात सांगतात. एवढाच होईल श्लोक कदाचित आज. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. तत्र म्हणजे तेथे, म्हणजे या 3 पैकी. सत्वम हा सत्वगुण कसा आहे, निर्मलत्वात, अत्यंत निर्मल आहे, स्वच्छ आहे. तिथं संधी आहे, निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम. प्रकाशकम म्हणजे प्रकाश देणारा आणि अनामय, त्यात आमय शब्द आहे बघा. आमय म्हणजे रोग आणि अनामय म्हणजे रोगरहित, अर्थात विकाररहित म्हणजेच निरोगी. सुखसंगेन ज्ञानसंगेन च बध्नाति. आणि हा सत्वगुण काय करतो तर सुखाच्या संबंधाद्वारे किंवा सुखाच्या संगतीद्वारे आणि ज्ञानाच्या संगतीद्वारे तो अभिमानाने ह्या आत्म्याला बद्ध करतो. म्हणजे तसा तो चांगला आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, प्रकाश म्हणजे ज्ञान उत्पन्न करणारा आहे आणि विकाररहित आहे. पण सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या
अभिमानानं बांधला जातो. आजच सकाळी ऐकत होते की जो ज्ञानी मनुष्य आहे तो नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये थोडासा तो असतोच भाव की बाबा मी श्रेष्ठ आहे, मी ज्ञानी आहे. तो पण हे ज्ञान प्रकाशमय असणं हा सत्वगुणाचा भाग आहे आणि तो वाईट नाही आहे, तो चांगला आहे. पण तरीसुद्धा माणसाला बंधनात बद्ध करतोच तो. अभिमान थोडासा राहतो, तो बाजूला करायचा आहे. त्यात निर्मळते सत्व ज्ञान आरोग्य वाढवी. मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चिलेववी. पण ही शृंखला, ही साखळी आपल्याला अडकवून ठेवते की मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे. त्यातला जो मी आहे ना, तो आपल्याला बंधनात टाकत असतो. त्यात निर्दोष सत्व जे, तुकाराम महाराज म्हणतात, ममते जे विराजित प्रकाशक निर्मळत्वे न कर्तृत्वे अहंकारे. सुखेच्छा विषय ज्ञान सावधान याविषयी. यासी बाधते या संगे तुका न लगे मग संगी. पण त्याच्या संगात नंतर पडायचं नसेल तर ह्या सुखेच्छा आणि त्याच्यापासून आपण ज्ञानापासून थोडं सावध राहायला पाहिजे, म्हणजे मग बंधनात पडणार नाही. चव्हाण म्हणतात, सत्वगुण निर्मल उपद्रव रहित प्रकाश देणारा. सत्वगुण निर्मळ उपद्रवरहित प्रकाश देणारा. पापरहिता सुख ज्ञानाच्या पाशांनी बांधणारा. पापरहित सुख ज्ञानांच्या पाशांनी बांधणारा. म्हणजे सुख आणि ज्ञान हे पाश मात्र त्याला बांधून टाकतात. मोरोपंत म्हणतात, सत्व अनामय तेथे निर्मळ म्हणून असे प्रकाश कर. ज्ञान सुखाच्या संगी बांधिती जीवा करो नियानी कर. बंधनात टाकतात. तुलसीदास म्हणतात, निर्मल और प्रकाशक सत्वगुण शांती सुभाय. ज्ञान संग सुख संग सो बाधत जीव ही आय. तर प्रज्ञानानंद म्हणतात, सत्वगुणात्मक चित्त निरामय असे प्रकाशक निर्मळते. सुखकांक्षेने विषय ज्ञाने जीवाला बंधन करीते. छान आहे बघायला ठेका. सत्वगुणात्मक चित्त निरामय असे प्रकाशक निर्मळते. सुखकांक्षेने विषय ज्ञाने जीवाला बंधन करीते. ते ज्ञानसुद्धा एक प्रकारे जीवाला बंधनात टाकत असतं, असं इथं म्हणतायत. शंकराचार्य काय म्हणतात बघा, की सत्वगुण हा किती स्वच्छ आहे. त्यांनी म्हणले स्फटिकाच्या मण्यासारखा आहे निर्मळ. स्फटिक बघा एकदम चकचकीत असतो, आरपार सगळं छान दिसतं, म्हणून तो प्रकाशमय आहे. आणि उपद्रवरहित असून सुद्धा तो बंधन निर्माण करतो. तो कसा बंध निर्माण करतो, तर सुखाच्या आसक्तीनं. आणि विषयरूपी सुख विषयी माणसाबरोबर असतं तेव्हा तो मी सुखी आहे असं म्हणत असतो. तसंच या प्रकारे संबंध निर्माण करून तो आत्म्याला मिथ्या सुखामध्ये बुडवून टाकतो. नकळत ज्ञानी मनुष्यसुद्धा या सुखाच्या मागे धावायला लागतो. आणि हे असं कारण आहे, हे अज्ञान हे त्याचं कारण आहे. विषयांचा स्वभाव विषयी माणसांचा कधीच होत नाही. आणि इच्छेपासून धृतीपर्यंत सर्व धर्म हे विषयरूप क्षेत्राचे आहेत. 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे धृती वगैरे सगळं. म्हणून या ठिकाणी असं सिद्ध होतं की आत्म्यावर आरोप करण्याच्या निमित्तानं आत्म्याचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे तो होतो.
आणि विषयी माणसाचे जे अज्ञान आहे हे ज्याचं स्वरूप आहे, अशा अज्ञानाच्या द्वारा सत्वगुण अनात्म स्वरूप सुखामध्ये नियुक्त आसक्त होत असतो किंवा आसक्त करतो. म्हणजे वास्तविक जो सुखसंबंध विरहित आहे त्याला सुखी असल्यासारखं तो करतो. सत्वगुण ज्ञानाच्या संगतीनं सुद्धा साधकाला बद्ध करतो, असं जे सांगितलं ते लक्षात घ्यायचं. ज्ञान हे सुखाचं साधन आहे. म्हणजे सुखाचं साधन असल्यानं ते क्षेत्र अर्थात अंतःकरणाचा सुद्धा तो धर्म आहे ज्ञान, पण आत्म्याचा नाही. आत्म्याचा धर्म मान्य करण्यानं त्यामध्ये आपण आसक्तो. आपण काय करतो, हे सगळे गुण आत्म्याला जोडतो आणि म्हणून बंधनात पडतो. म्हणून भगवंत म्हणतात की निष्पाप अर्जुना, व्यसन आणि दोषशून्य अर्जुनाजवळ कुठल्याच गोष्टी नाही आहेत. तर सुखाप्रमाणे ज्ञानाच्या संगतीनं ज्ञान देखील असणं आवश्यक आहे, कारण ते बंधन निर्माण करणारं आहे. आता हा सत्वगुण असा आहे असं आपल्याला सगळं सांगतायत. आता आपण 7वा श्लोक बघूया. पण मला असं वाटतं बहुतेक वेळ दादा संपत आली असेल ना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मुद्दाम मी थांबले की नवीन श्लोक होणार नाही. सगळ्यांनी बरेचसे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलो ते फोटो पाहिले असतील. एक खूप सुंदर असा 7 दिवसाचा अनुभव मिळाला. म्हणजे आपण दक्षिणेकडं जात नाही किंवा फारसे राहत नाही त्या भागात, पण तिकडची मंदिरं एवढी सुंदर आहेत. 900 वर्षापूर्वींची. सगळा हा ज्या ज्या आपल्यावर स्वाऱ्या झाल्या, मुघलांच्या झाल्या, इंग्रजांच्या झाल्या, त्या सगळ्या मंदिरातले चांगल्या वस्तू, चांगलं जे काय म्हणून मूर्ती, मूळ जे आहे सगळं ते त्या लंडनमध्ये नेलं गेलं, इंग्लंडमध्ये नेलं गेलं. इतर ठिकाणी इतकं सुबक असं कलाकृती, अगदी कोरीव काम म्हणू आपण, अक्षरशः चेहऱ्यावरचे भाव इतके टिपलेले आहेत सुंदर. प्रत्येक मूर्ती, ती विष्णूची असो, शिवाची असो, किंवा जे आपण सगळ्या इतर देवता बघूया, नवग्रह पहा, सगळ्यांचं इतकं कोरीवकाम सुंदर आहे. पण दुष्टपणाने त्या सगळ्यांवर आघात करून सगळं ते अगदी अरिष्ट सगळं आणलेलं आहे. पण तरीसुद्धा ती मंदिरं खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवली. ती शिखरच गेली, काही याची शिखरच पडून गेली. पण तरीसुद्धा एक तर मंदिर आम्ही शेवटी देवीचं पाहिलं, 9 गोपुरं होती त्याला, 9 गोपुरं, म्हणजे नवग्रहांची 9 गोपुरं. त्यातले ग्रहच सगळे नेऊन टाकले. पण मंदिरं इतकी सुंदर राहिलेली आहेत, असं बघत राहावं वाटतं. त्या बाहुबलीची मूर्तीसुद्धा इतकी सुबक सुंदर, एवढी मोठी 55 का 56 फुटी मूर्ती. जेवढं बघू तेवढं खरं सांगते आपल्याला आयुष्य कमी पडतं. पण खूप सुंदर असा अनुभव आला. आणि जेवढे काही फोटो काही पाठवता येतील ते पाठवले होते. काही जणांनी पाहिलेलं आहे. शृंगेरीला सुद्धा शंकराचार्यांचं दर्शन झालं. खूप एक आनंद मिळाला. आणि शारदांबा अंबामातेचं जे मंदिर आहे मुख्य, ते तिथलं प्रमुख मंदिर मानलं जातं. तिथं तर एक मंदिर असं आहे की जिथे 9 ग्रह आपले जे सगळे राशी आहेत
त्या राशींचे असे खांब आहेत, 9 राशींचे 9 खांब. 9 म्हणजे आपल्या 12 राशी आहेत. त्या अशा एकेका ह्याच्यावर 2-2 काही ठिकाणी कोरलेले. तर पहाटेच्या वेळेला सूर्योदय झाला की त्या दिवशीची जी रास असेल त्या राशीच्या चेहऱ्यावर बरोबर सूर्याचे किरण पडतात किंवा त्या ठिकाणी असा उजेड पडतो, सूर्यप्रकाश त्या ठिकाणी येतो. काय कल्पना आहे बघा पूर्वीची ही. आर्किटेक्चर म्हणा, सगळं निर्मिती, या सगळ्यामध्ये प्रचंड कला आणि शास्त्र हे दोन्हींचा संगम आपल्याला ह्या मंदिरांमध्ये दिसून येतो. हळेबीड म्हणून जे आहे तिथेही फार सुंदर मंदिर होतं. बेलूरला तो चेन्ना विष्णू म्हणजे अतिशय सुंदर असं विष्णूचं मंदिर आहे. जसं आम्ही कंबोडियाला गेलो होतो तसंच ते बेलूरचं पण खूपच सुंदर मंदिर आहे. अशा सगळ्या देवतांचं दर्शनही होतं. निसर्गाचा महत्त्वाचं काय आहे त्या याच्यापासून शृंगेरीपासून एक हरनाडू म्हणून देवीचं मंदिर होतं. सबंध प्रवास, दुतर्फा एवढी झाडी आणि रस्ता अगदी फक्त एक गाडी जाईल एवढा, सगळा मातीचा रस्ता. असा शॉर्टकट तो दाखवला, पण इतका प्रवास असा सुंदर वाटत होता ना. आपल्याला असं वाटतं ना की वृक्षाचं संवर्धन करायला पाहिजे, रोपण करायला पाहिजे, पण ते सगळं त्या भागात खूप जतन केलेलं आहे. किंवा पूर्वीच्या ऋषीमुनींनी सुद्धा सगळं अशी जी साधना निसर्गाच्या सान्निध्यात केलेली, तसं सगळा तो परिसर खूप छान वाटला. आणि आम्ही त्या कर्नाडू म्हणून जे देवीचं मंदिर आहे तिथपर्यंत आल्यानंतर मग पुढे बेलूर वगैरे सगळं, हळेबीडू, अशी ही सगळी ठिकाणं खूप सुंदर आहेत. आयुष्यात प्रत्येकालाच मिळेल असं नाही जायला, पण नाही मिळालं तरी कल्पनेतनं सुद्धा, जसं आपण परवा मानस पूजा पाहिली होती तशी निदान त्या ठिकाणच्या फोटोंचं दर्शन झालं, त्या ठिकाणच्या देवतांचं दर्शन झालं तरी आपल्याला एक समाधान मिळतं असं वाटतं. म्हणून म्हणलं थोडंसं तुम्हाला सांगावं. अजून शक्य झालं तर काही फोटोग्राफ्स पाठवता येतील. कुणाला काही शंका असेल तर विचारा.